हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर काही चित्रपट असे असतात ना, ते मनापासून खूप प्रमोट करावेसे वाटतात, कारण खूप कारण आहेत त्याच्या मागे. तसंच माझं आत्ता झालं जेव्हा मी जुनं फर्निचर या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. आय ओपनर म्हणेन मी खरं तर या चित्रपटाला. टीम आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. सो कमाल आहे. फर्स्ट लुक आणला तुम्ही, टीजर आणला. सर, आपण जेव्हा खूप आधी बोललेलो तेव्हा तुम्ही जस्ट एक झलक दाखवली होती आणि त्याचं असं काहीतरी प्रोडक्ट टर्न आउट होईल म्हणजे खरंच खूप भारी आहे. सो पहिलाच प्रश्न, कसे आहात सगळे? माइंड अमेझिंग. कसं चाललंय प्रमोशन? जोरदार. ठीक आहे, पण जोरात आहे. मग काय आहे ते आता, हे आता कसं मी एकदा पिक्चर केलं की तुम्ही हे एक्सेप्ट करून चला की त्याचं प्रमोशन करायला लागणार आणि थोडीशी धावपळ होणार. आणि ना म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं जेव्हा मी ट्रेलर पाहिला. जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट ऐकली, सचिन सर मी तुमच्यापासून सुरुवात करीन, जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली किंवा कळलं अशी अशी कॉन्सेप्ट आहे, काय आलं डोळ्यासमोर? नाही, मला असं वाटलं की आजच्या काळाला अगदी गरज असलेला विषय आहे हा. आणि आपण अनेक अँगल्सनी ह्या ज्येष्ठ नागरिकांकडे पाहू शकतो. पण महेशनी जी गोष्ट तयार केली आहे त्याच्या आजूबाजूनी 2 पिढ्यांची आणि पुढं नेणारी, ती मला असं वाटतं की आजच्या काळाला अगदी साजेशी आहे आणि काहीतरी शिकवूनच जाईल अशी आहे. येस. भूषण, काय सगळ्यात पहिले विचारलं? तू म्हणालास महेश सरांसोबत काम करायचं होतं आणि आईबाबांचंही ते म्हणणं होतं की महेश सरांबरोबर कधी काम करणार. तो सगळं जुळून आलं ना या निमित्तानं? ॲब्सोल्युटली. आणि वर्थ द वेट असं म्हणेन. योग्य वेळी योग्य काम असंही म्हणता येईल. कारण याआधी बऱ्याच वेळेला असं वाटत होतं की हां, योग येतोय आणि तो कधी जुळून आला नाही. पण तरी देन ॲट द सेम टाईम एक ॲक्टर म्हणून ग्रो होत होतो, जी हळूहळू कामं एक एक करतोय आणि ते योग्य वेळेला आलं अशाने म्हणेन मी. कारण का जेव्हा गोष्ट ऐकली, सगळ्यात आधी सरांनी लिहिलेला चित्रपट, त्याचबरोबर ते दिग्दर्शन करणार आणि कामही करणार. सो जे कदाचित मला हे वेगवेगळं ना गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या फिल्म्समधून मिळालं असतं की एखाद्या फिल्ममध्ये काम करायला मिळालं, एक आता डिरेक्ट करतायत किंवा एक हे लिहिली आहे त्यांनी, ते सगळंच एक मिळालं. खूप वर्षांनी मिळालं, पण तो एक मिळाला ज्यात सगळं आलं आणि हे सगळं खूप व्यवस्थित. त्यातनं मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. आणि एकंदरीतच खरंच नशीबवान समजतो मी. कारण जसं मी म्हटलं, आईबाबांची पण स्वप्नपूर्ती, बाबांची विशेष करून आईने लगेच मला कॉल करून सांगितलं. मी पण म्हणत होते की म्हटलं हो आई, पण मला लक्षात येते बाबांचे. नाही, मीही म्हणायचं, म्हटलं हो दोघंही म्हणायचं, पण बाबांचं विशेष करून मला लक्षात आहे की बाबा म्हणायचं की नाही चांगलं एक तुला ना एक मस्त मांजरेकरांचा एक सिनेमा करायला पाहिजे. तर ते एक चांगलं वाटतं. आणि तो सिनेमा करत असताना वडिलांचं मुलाचं नातं कुठेतरी अजून त्याच्यात दिसणार आहे. आणि ते करत असतानाही सुद्धा मला बऱ्याच वेळेला माझे बाबा दिसत होते. आणि सेम ते आहे. म्हणजे खरंच सर जसं म्हणतात की ही गोष्ट ना त्या मुलांची नाही ज्यांनी आईवडिलांना इग्नोर केलं आहे किंवा आईवडिलांची काळजीच घेत नाहीत, असं नसून उलट जे आपण काळजी घेतो अशा मुलांची आहे, जे करत असताना आपल्याला वाटतं की आपण सगळं करतोय, मी व्यवस्थित करतो. आपण किती वेळा आई वडिलांना भेटलोय माझ्या इंटरव्ह्यूज मध्ये आणि ते आहेच. पण तरी या चित्रपटाने जाणीव करून दिली नाही आहे देअर इज अन एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट. अजूनही देअर आर थिंग्स की आपल्याला वाटतंय की सगळं करतोय, पण हा बेसिक्स मध्ये आपण कमी पडतोय. तर असंच आहे. त्यामुळे मला तरुण पिढीला हेही सांगायला आवडेल की उगाच घाबरून जाऊ नका की काही गिल्ट ट्रिप वगैरे येणार नाहीये, पण एक अवेअरनेस छान येणार आहे, एक रिअलायझेशन येणार आहे. आणि यू वुड लव्ह टू 100% रिअलायझेशन. मी तर असं म्हणेन, म्हणजे ट्रेलर बघून हा माझ्यावर झालेला इम्पॅक्ट आहे की काय वागतोय आपण. खरं सांगते ट्रू है ना? येस. अनुजा, 20 वर्षानंतर मी महेश बरोबर काम करते विरुद्धच्या नंतर. इट्स ऑलवेज अन ऑनर ऑनेस्टली. आणि जेव्हा पहिलं फोन केलं, इट वॉज फॉर द हिंदी व्हर्जन. तर बिग बॉस सेट्सवर भेटले अँड ही गेव मी द नरेशन अँड इमिडिएटली जसं विरुद्धचं नरेशन होतं, आय लव्ड इट फ्रॉम द बिगिनिंग. आय लव्ड जुनं फर्निचर, तेव्हा पुराणं फर्निचर. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की मराठीत करणार. And I was happy to do it in any language actually because it was just going to be a great movie. येस. पण मराठी बोलायचं थोडं स्ट्रेस होतं का तुला? नाही, हिंदी मध्ये स्ट्रेस आहे, मराठी मध्ये स्ट्रेस आहे. सो इट डजंट मॅटर. I don't know what to say. पण at least जेव्हा मराठीत करणार, I have so much support, you know. And like I said, when you're on a Marathi set,
असं घरसारखं वाटतं यु नो. सो द सपोर्ट आय गॉट वॉज एंडलेस. अँड महेश सर, he is like family, you know. He treats everybody like family, so there's nothing to be worried about, you know. You just want to do your best. That's वा, क्या बात. मेधा मॅम, घरी लिहिलेला चित्रपट आहे हा. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ऐकली स्क्रिप्ट, तुमचा काय फीडबॅक होता किंवा काय आलं डोळ्यासमोर? महेशने 10 वर्षापूर्वी ही कॉन्सेप्ट सांगितली होती आणि त्याच्यानंतर महेशचं कसं असतं, तो एक 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 ना काय काय सीन्स सांगतो घरी, हे नाही असं सुचलं, हे असं सुचलंय. त्याच्यामुळे आपण तो पिक्चर पार्टमध्ये बघत असतो यु नो. पण त्याची एकदा ती स्टोरी रेडी झाली की मग ते अख्खं नरेशन मिळतं. पण त्याच्या आधी आपण ते सगळं पार्ट्समधनं ऐकलेलं असतं. त्याच्यामुळे मला माहिती होतं की काय पिक्चर आपण हे, आणि सगळ्यांचाच लाडका होता हा पिक्चर. म्हणजे सगळेच त्याला सांगायचे की महेश पहिला हा पिक्चर कर. त्याच्यामुळे खूप लाडक्या, आणि आपण कसं ह्याच्यामध्ये ना एक सब्जेक्ट खूप आवडला ना की मग आपण लेंथ हे काही कसलाही विचार करत नाही, जस्ट टू बी द पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. हेच इम्पॉर्टंट असतं की एक चांगल्या प्रोजेक्टचा आपण एक पार्ट असू म्हणून. आणि तेच जुनं फर्निचरचं होतं. पण सर, पांघरूण आणला तुम्ही, ही अनोखी गाठ आणला. 10 वर्षात परत वेगवेगळं काम आलं. जसं मॅम आत्ता म्हणाल्या, कॉन्सेप्ट त्यांनी 10 वर्षापूर्वी ऐकली होती. आत्ता आम्हाला जाणवतंय की किती गांभीर्य, किती छान विषय हा. तुम्हाला कसं बसू दिलं या स्क्रिप्टनी 10 वर्ष? आय माईक मला माईकच लावला. मी हा जो म्हणजे का थोडा पर्सनल एक्सपिरियन्सेसमधनं लिहिलेला सिनेमा होता. म्हणजे माझी आई गेल्यानंतर मग खूपशा गोष्टी अशा आठवण आली की वाटत तरी हे आपण करायला पाहिजे. तरी म्हणजे आपल्याला एक वाटतं ना की हे केलं असतं तर, हे केलं असतं तर, हा प्रश्न इतका त्रास देतो ना, मग तुम्हाला खूप त्रास द्यायचा. मग असं मला एक विचार आला की असंच एक आपण कॅरेक्टरबद्दल सिनेमा लिहूया ज्याचं काही वाईट नाही आहे. तो म्हणजे मला छळ करणारा मुलगा आहे, अगदीच मला टिपिकल मेलोड्रामा करायचा नव्हता. मग म्हटलं की माझंच माझ्यासारखेच कॅरेक्टर खूप असतील जे ज्यांना वाटतं आपण सगळं करतो आईवडिलांचं, पण जे करतो ना कधी कधी ते काही व्हॅल्यू नसते त्याची. व्हॅल्यूचे तुम्ही ती खरे व्हॅल्यूचे 5 मिनटं कधी देता तुम्ही आईवडिलांना? म्हणजे तुम्ही 2दा त्याचा फोन आला की अरे मग करतो फोन, मग कधीतरी एकदा घरी जायचं जेवायला, मग कधीतरी त्यांच्यावर बसायचं. ह्याच्यात काही नाही ना की तुम्ही एक कॉन्सन्ट्रेटेड टाईम त्यांचा हा कधी देता. मग त्यातनं मी लिहिला होता सिनेमा. ती एक फॅन्टसी आहे, पिक्चर बघितलं कळेल. पण ती फॅन्टसी मला दाखवायची होती. म्हणजे इट इज अ रिप्रेझेंटेशन सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी. इट इज नॉट अबाउट त्या माणसाची गोष्ट. आज जे समाजात जे ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती आहे मेजरली, मी आता सगळीकडेच म्हणत नाही पण देर आर एक्सेप्शन्स ऑल्सो, पण मेजरली आहे ती कुठेतरी ॲड्रेस करणं मला गरजेचं वाटलं. आणि हा पण का कोणास ठाऊक मी तो डोक्यात कंप्लीट लिहून सिनेमा झालेला डोक्यात मी. आणि तसंही मी डोक्यात शिजल्याशिवाय पिक्चर लिहायला बसतच नाही. आणि पण ते बसणं होत नव्हतं. हे मला सांगायचे कर, पण म्हटलं आता ते बसा लिहा. मी आळस करत होतो. पण अचानक एक माणूस माझ्या आयुष्यात आला आणि त्यांनी ऐकला आणि तो असा म्हणजे मला आठवतंय तो सहज आलेला माझ्याकडे एक वेबसिरीज करायची तर तू कर. म्हटलं मी नाही करणार. म्हटलं मग तिकडे काय असतं ते सगळं ते चॅनलचं पण खूप इंटरफिअरन्स असतो. म्हटलं मग परत, आणि तो तसं त्यांचं काम आहे. म्हटलं माझी चिडचिड नको म्हणून म्हटलं मी नाही करत. मग तो म्हणाला कुछ सिनेमा का सब्जेक्ट आहे की आता. म्हटलं काय सांगू याला असं मला झालं. म्हणून मी अगदीच बळे त्याला सब्जेक्ट ऐकवलं. तो खुर्चीवरनं उडला अक्षरशः. म्हणजे मला त्याचं ते रिॲक्शन पण आठवते. तो उठला ताडकर. तो म्हणतो पिक्चर मेरा. तर मी म्हटलं लिहिला नाही आहे म्हटलं मी आपलं सहज तुला ऐकवला. बस लिख दो तुम्ही पिक्चर मेरा. मला बजेट विचारलं. म्हटलं बजेट ओके. तर मला वाटलं ते खूप लोक येतात तसे ऑफिसमध्ये ऐकायला. मग तो गेला. तो म्हणाला ये मेरा, बस तुम लिखना शुरू करो, मैं कल तुम्हारा पैसा भेज देतो. तर दुसऱ्या दिवशी त्याने सकाळी पैसे पाठवले. मग मला काय पर्याय नव्हता. मग लिहिला मग मी ऐकवला काही लोकांना. मग तो सगळ्यांनाच आवडायला लागला. पण काय झालं त्या माणसाचं मला माहीत नाही अचानक. पण तरी मी त्याला क्रेडिट देतो. कुठेतरी या सिनेमाचं क्रेडिट त्याला देतो. कारण त्यांनी ते पैसे पाठवले नसतं तर मी लिहिलाच नसता. म्हणजे मला त्यांनी इंटेन्शन होती ती पैशाची. म्हणजे पैसे म्हणजे नॉट बिकॉज ही गेम मी मनी. एक इंटेन्शन असतं की बाबा बरोबर मला खरंच करायचं आहे. पण इंटेन्शन दाखवून तो गायबच झाला. म्हणजे म्हटलं तर करू काय. मग खूप स्ट्रगल केलं. मग म्हटलं आपण एक काम करूया, हा मराठीत करूया. मग एक लिहिला. एक आमचा आत्ता जो प्रोड्युसर आहे तोच आमचा तयार झाला.
मग पण सहज म्हणतात एकाने पैसे दिले म्हणून मॉरली म्हणून मी त्याला फोन केला, अरे मी सुरू करतो. तो म्हणतो हां आपण करेंगे सुरू. मी म्हटलं अरे तू 6 महिने गायब आहेस, तू फोन घेत नाहीस. नाही मेरा थोडा प्रॉब्लेम था. दुसऱ्या दिवशी आला त्याने पैसे देऊन सुरू केलं. मी म्हटलं अरे हा एक माणूस रेडी आहे. तो नाही आपले को कोई नाही म्हणत आहे. वा. पण त्याने सुरू केला, अर्धा केला आणि तो पुन्हा पळाला. बरं त्याचे इंटेन्शन्स काय वाईट नव्हते ना, पण तो गेला परत असाच फोन बंद. बरं त्याच्यात मी आणि मी वाईला शूटिंग करत होतो, तर वाईला त्यांनी पैसे पाठवलेच नाही. आम्ही कसं बसं मॅनेज केलं. बरं वाईवरनं आल्याला 1 दिवसाचा टर्न अराउंड होता आणि मग सचिन खेडेकरचं कोर्टाचा सिक्वेन्स होता. प्रोड्युसरच नाही, म्हणजे प्रोड्युसर नाही करू काय. पण म्हटलं ह्याचे 5 दिवस मिळणं म्हणजे कठीण. मला हैदराबादला सेट लावायला लागला असता नाही का. मग मी म्हटलं आता करू काय. मग बेग बॉरो स्टील करून आम्ही ते 5 दिवसाचं शेड्यूल, त्याच्यात मध्ये एकदा आमच्या लाईटवाल्यांनी कामच बंद केलं, आम्हाला पैसे पाहिजे. सर खरं सांगताय हे तुम्हाला? खरंच सांगतो, कोणच प्रोड्युसर नव्हता. तो माणूस गायबच झालेला. आम्ही कुठून कुठून रोज, पण एकदा अचानक त्याने सकाळीच मला सांगितलं लाईटवाले म्हणा आम्हाला पैसे पाहिजे. मग मी परत एका माणसाला धावडवला कुठेतरी आणि मग दुपारी सुरू केलं. पण झालं म्हणजे मी फिनिश शूटिंग. ते लास्ट होतं आमचं शेड्यूल. करेक्ट. एक्झॅक्टली. मग ते नॉनस्टॉप. कोणाला नाही, यांना पण पैसे दिले नव्हते. तो संपला. मग मी आता म्हटलं काय करू. त्याला शेवटचा एक फोन केला. मग पुन्हा आमच्या प्रोड्युसरला म्हटलं बाबा तुला, तू म्हणाला मला तर पहिल्यापासून करायचं आहे. देन थिंग्स बिकेम स्मूथ. मग त्यांनी आलं, त्यांनी अख्खा चार्जच घेतला. पण असा तो पिक्चर झाला. म्हणजे मला असं वाटतं ना कधी कधी असे पिक्चर होतात ना ते चांगले होतात, कारण त्याच्यात ना प्रत्येक जिद्दीला पेटतो बरोबर की करायचं म्हणून करायचं. हां. देधक्का मी सुरू केलेला 1,80,000 रुपये वाढवलेले शूटिंगला. आमचे प्रोडक्शनवाले म्हणाले नको करूस महेश तू काय. म्हटलं नाही तुम्ही जा, मी करेन. तुम्ही पुढे निघा, मी काहीतरी अरेंज करतो. आणि ते झाला तो. जाऊ दे. म्हणजे आत्ता सुद्धा एखादा चित्रपट बनवताना पडद्यामागे हा एवढा स्ट्रगल करावाच लागतो. अगदी अगदी. ॲब्सोल्युटली. आपण जरा अनुषाला फ्री करूया, तिची फ्लाईट आहे. थँक्यू सो मच अनुषा. ऑल द बेस्ट तुला चित्रपटासाठी. तर मग झाला म्हणजे तो पिक्चर. म्हणजे कदाचित मी काय विचार केला, त्या कोर्टाचे सेट लावलेला. मग सलग 5 दिवस खेळी म्हणजे एकत्रच करायचं होतं. आणि कोर्टात खूप कॅरेक्टर्स होती. म्हणजे मी, गिरीशोक, शरद पोंक्षे, उपेंद्र लिमये, एका सीन मध्ये अनुषा हा मकरंदचा नाही मकरंद पण तिकडेच. हो मकरंदचाही सीन होता. मकरंदचा सीन होता. म्हणजे इतकी सगळी मंडळी त्याच्यात गुंतली होती. आता महेश सारखं माझ्याकडे बघतोय म्हणजे मला एक असं नाही कॉम्बिनेशन पण होतं. ह्याच्या 5 दिवसाच्या भोवती मी ते कॉम्बिनेशन बांधलेलं ना. तर म्हटलं आता हे फसलं तर मग ते सगळ्या असं एकत्र डेट मिळणं कठीण गेलं असतं. पण ती एवढी जुनी मैत्री आहे तुमची, त्याच्यातच सगळं आलं ना, है ना सर? ते मैत्रीण आहे. समजा आता एक पुढे त्याला त्यांनी मला दिले असते 5 दिवस. मग ह्या सगळ्यांचे कॉम्बिनेशन वर्क होतात का? खूप लोक आहेत. खूप लोक होती. आणि मग झाला पिक्चर. मेधा मॅम, जेव्हा तुम्हाला सर विचारतात एखाद्या चित्रपटाबद्दल, त्यातल्या भूमिकेबद्दल, एकतर घरचाच चित्रपट ते आपण जरा बाजूलाच ठेवूया, अभिनेत्री म्हणून काय पॉझिटिव्हिटी, काय इन्स्पिरेशन असतं तुमच्यासाठी? सगळ्यात पहिल्यानं महेशने विचारलं की आम्ही कोणी नाहीच म्हणत नाही त्याला. म्हणजे पण अभिनेत्री म्हणून मी खरं सांगू का, मी स्वतःला अजूनसुद्धा कधी अभिनेत्री म्हणून मी विचार पण करत नाही. जे इकडनं तो सांगतो ते मी आत्तापर्यंत जे विचार केले मी तेच करत आले. कारण बघितलं असेल तर मी सगळ्यात जास्त मी आत्तापर्यंत मॅक्सिमम म्हणजे अगदी एखाद दुसरा बाहेर केला आहे तेवढंच आहे. पण नाही तर सगळं काम मी महेश बरोबरच केलंय. त्याच्यामुळे मला काही असं विचार वगैरे मी कधीच करत नाही. खरं जे सांगतो ते जाऊन करते. आणि मला फार विचार करून आलेले ऍक्टर आवडत नाहीत. आवडत नाही म्हणजे ऍक्टर आवडतात म्हणून मी त्यांना घेतो. त्यांनी विचार केलेला मला फार आवडत नाही. काय असतं माहिती ना, मला ना म्हणजे मी आय डोंट म्हणजे ते प्रत्येक स्कूल इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्याला जसं आवडतं तसं. काही लोक ते मेथड ॲक्टिंग मग ते त्याच्यात असे रोलमध्ये घुसलेले असतात. ते मला जमत नाही. असं मला असं वाटतं की तुम्हाला जमती ॲक्टिंग म्हणून तुम्हाला घेतो इथे. ॲक्शन म्हटल्यावर ॲक्टिंग करा असं माझं मत असतं.
काही काही लोक त्याचा खूपच चिवडा करतात, म्हणजे त्याचा विचार करत बसतात काय मला कुठे कोण माझ्या आयुष्यात असं काही झालेलं नसतं आयुष्यात. तुम्ही बरं एवढं सगळं करून पण तेच करता की हॅलो एवढंच करता ना. म्हणजे तुमच्याकडनं एक्सप्रेशन आहे की म्हणतो युअर ऑनर एवढंच बोलायचं ना, ते म्हणायला तुम्ही कसला विचार करता. कळलं तर ते. आणि बघ मी लिहिल्यावर मला साधारण एक माहिती आहे ना की ॲक्टरकडनं काय एक्सपेक्टेड आहे. बरं मी त्याला काय ॲक्टिंग शिकवायला जात नाही, त्याचा पिच टोनच सांभाळतो फक्त. म्हणजे आता ह्यानी काय बोललं की नको हे जरा काही नको मला तो व्हॉईस काय असं छोटे छोटे गोष्टी असतात. ह्याला एक एक्सप्रेशन येतं आणि ह्याला एक एक्सप्रेशन येतं, तेवढंच फक्त मला सांगायचं. त्यांना येतं म्हणून मी घेतो एकतर. म्हणजे मी ॲक्टरला घेतो, मी काही त्याला शाळा सुरू नाही केली ॲक्टिंग स्कूल. वा. फक्त त्याला आपण गाईड करत असतो की हा पिच ठेव, हा टोन ठेव, एवढंच असतं. भूषण कोरी पाटी घेऊन गेला होता सेटवर. हो, आणि ह्याची सुरुवात सरांनी आधीच सांगितलं होतं की एक तर गोष्ट ज्याने त्यांनी नरेट केली, गोष्ट सांगितली तीच मुळात आवडली. त्यानंतर स्क्रिप्ट मागायची हिंमत तर नव्हतीच, पण तरी जसं असं ऐकलं स्क्रिप्ट वाचायला मिळेल का, त्याला मी कोणालाही देत नाही स्क्रिप्ट. सर एकदा त्याला मी तुला एकदाच देईन, मी कोणालाही देत नाही, तुला एकदा देईन, पण प्रॉमिस करायचं की एकदाच वाचायची. अँड आय स्टिक टू माय वर्ड्स. तर मी म्हटलं हे जर आहे तर मग ते एकदा मी इतकी हळू वाचली स्क्रिप्ट की नेक्स्ट डे 2 दिवसांनीच वाचली स्क्रिप्ट. मला नाही पण म्हणायला म्हटलं खूप आवडले, पण मी वेळ घेऊन वाचतोय. पण ते का ते सीन करत असताना कळलं, कारण की व्हेरी राईटली सेड, मग आपण खूप विचार करतो आणि मग ते चेंज करताना व्हेरी ॲडमेंट की नाही मी असा विचार केला होता. आणि तसं काही वेळेला झालं, एक सीन ना जरी आधीपासून विचार नाही केला तरी व्हॅनमध्ये बसून आपण तो विचार करतोच, पाठांतर तर व्हायला पाहिजे किंवा अशा आहे. तर ते नको असं सरांना. एक सीन तसाच होता जो आईच्या निधनाचा, जो ट्रेलरमध्ये पण कळतच आहे, म्हणजे इट्स नॉट अ स्पॉइलर. पण ते होत असताना मला खूप होतं की ओके ना, एक IAS ऑफिसर आणि मग त्याही तो हे न्यूज कळल्यानंतर त्याचं रडणं, कंट्रोल एक थोडंसं असेल आणि त्याने आय वॉज डुईंग इट. आणि सरांनी तो एकदम वेगळा करायला लावला मला. आणि आय नो डाऊट दॅट आय विल नॉट बिलीव्ह इन हिम, अँड आय वॉज लाईक आय जेन्युअनली आय एम अ डिरेक्टर्स ॲक्टर, की मला शिकवा, मला आवडतं जेव्हा मी प्रश्न विचार नाही तू चुकीचे विचार कर, हा विचार कर. आणि हे करायला लावलं. आणि आज तो सीन बघताना कळतंय, कारण काय तो IAS ऑफिसर नाही रडत आहे ना, दॅट IAS ऑफिसर डिडंट लूज हिज मदर. त्या मुलाने त्याची आई गमावली आहे. तर तो ते किती तुम्ही मोठं असो त्यावेळेला ते बाळ होऊन जातं. मला तेव्हा आठवण माझ्या आजीची झाली होती की आजी गेल्यानंतर यार मी विसरलो होतो ना मी कुठे पब्लिकमध्ये काय, मी कसा रडलोय, मला लक्षात आहे. तर त्यामुळे ते जाणवलं. असं सीन बघताना म्हटलं नाही तर जे आपण येतो की नाही इकडे आईचं हे कळल्यानंतर हा कसा रड, हे खूप जाणवलं. तरीही कुठेही भीती नव्हती काही प्रश्न विचारायचे. जसं सर म्हणाले हे जे काही प्रश्न असतात असे खूप डीप नक्कीच नाही, पण काही प्रश्न असायचे की ते सांगतात म्हणून करायचं, पण तरी एक कन्व्हिन्सिंग हे लागतं की एम आय कन्व्हिन्स्ड, इफ नॉट देन यू विल जस्ट ऍक्ट. तर त्यामुळे ते मिळण्यासाठी प्रश्न विचारायचो किंवा हळूच जाऊन कानात विचारायचं, मला इकडे ना हे वाक्य असं असं वाटतंय करू का, आणि जवळ जाऊन विचारायचं. कारण की तेच की ओरडले तर तिथे ना आपण लांब असताना अजून आवाज मोठा, एक भीती असायची ना कधी ओरडते. हो, पण फॉर्च्युनेटली कमी ओरडा खाल्ला आणि ते सांगायचं मग पण तेही होतं रेडियन्स की चालेल हे वाक्य घे. तर इतकं छान वाटलं आणि खूप शिकलोय आणि मजा आली, जेन्युअनली काम करायला मजा आली आणि जस्ट हॅपी अँड ब्लेस्ड आय वुड से. क्या बात, खूप मस्त. सचिन सर, आपण ना आता म्हणजे साधारणपणे टेलिव्हिजनवर म्हणा किंवा एखाद्या सिनेमामध्ये जज आपण बघतो, एक स्ट्रेट फेस आणि ते बसलेले असतात. इकडे हे माझं ऑब्झर्वेशन आहे, मी जेव्हा ट्रेलर बघितला तर तिची सेन्सिबिलिटी आहे ना ती चेहऱ्यावर दिसते की काहीतरी समोर फार गंभीर चाललंय आणि ते छान वाटतंय हे जज बघायला. तुमच्यासाठी कसं होतं जेव्हा तुम्ही ते कॅरेक्टर तुम्हाला समजलं आणि काय करायचंय हे लक्षात आलं, काय सिच्युएशन होती तेव्हा? नाही, मला असं वाटतं की त्या जजचा जो चेहरा आहे तो थिएटरमध्ये असलेल्या प्रेक्षकांचा चेहरा आहे. म्हणजे की ज्यांना जाणूनही घ्यायचंय, त्या गोष्टीत गुंतायचं पण आहे आणि गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे, निर्णय देखील घ्यायचा आहे की काय चुकतंय का की किंवा काय पाहायचंय. तर असं मला वाटतं की ते कॅरेक्टर जे आहे ते सगळ्यात जास्त प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करणार आहे. आणि मला खूप गंमत आली करताना, कारण ती केस इंटरेस्टिंग आहे आणि पात्र देखील खूप इंटरेस्टिंग आहेत आणि ते इतकं नाविन्य आहे. खरं छोटीशी गोष्ट आहे पण त्याच्यात एक फ्रेशनेस आहे आणि तो त्या कोर्ट सीनमध्ये, आणि तो खूप मेजर कोर्ट सीन आहे बापरे सेकंड हाफमध्ये. तर त्यामुळे ते सगळं त्याच अगदी त्याची गरिमा अगदी खाली
येता कामा नये याची काळजी घ्यायची होती अर्थात. आणि असं कायद्यासारखं ते रुक्षपणे रिॲक्ट न होता थोडं माणूस म्हणून रिॲक्ट व्हायचं होतं. आणि मला खूप गंमत आली ते काम करताना. आणि आता तू तेवढ्या 2 शॉटमध्ये जर असं म्हणत असशील तर अख्ख्या मी ॲब्सोल्युटली व्ह्यूअर म्हणून बघितलाय तो ट्रेलर. काय होतं की त्याचं कसं होतं मी आणि मला सचिनच का हवा होता. तो जज आता काही जज आहे त्याला जज टिपिकलच असतात ऑर्डर. पण ना मला एक करेक्ट आता तो हा म्हणजे एक तर फर्स्ट थिंग त्याला काय वाटलं असेल, हा कुठल्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने ह्याला का याची केस ॲडमिट करून घेतली. हा काय म्हणजे मीच केस लढणार, लढ बाबा. मग त्यांनी हेच विचार केला की हा कोणतरी असा सटकलेला माणूस आहे जो केस, आणि मग ते हळूहळू त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणार. तो ना एक ग्राफ होता त्या जजला. पण तो असा नव्हता की जज म्हणून बसलाय, की आधी हा माणूस ह्याला माहिती नाही, मध्ये मध्ये बोलतो, ह्या माणसाला माहिती नाही की ह्याचं चालू असताना मध्ये बोलू नये. त्या इरिटेशन पासून इन्व्हॉल्व्ह होत जाणं आणि इमोशनली त्याच्यात अडकत जाणं, हा जो ग्राफ होता ना तो मला खूप गरजेचा होता. आणि मी खेडेकरला इन्सिस्ट केलं, म्हटलं तू रोल तू कर. आणि सर अभयच्या बाबतीमध्ये काय, कारण लाईक ही सेट पहिल्यांदाच काम आहे, तो एक्सायटेड होता. अभय आणि अनुषा बरं, माझ्याकडे 2-3 चेहरे होते माझ्या डोळ्यासमोर. पण ना मला एक आज म्हणजे मी कुठे बाहेर गेलो की आजचे नवीन जे IAS ऑफिसर्स बघतो ना, त्यांची जी एक पर्सनॅलिटी, ती मला फर्स्ट थिंग इज त्याची पर्सनॅलिटी. तो हा IAS ऑफिसर वाटेल का, त्याला एक चष्मा देऊन हा म्हटलं करेक्ट वाटेल. आणि कुठेही म्हणजे ना काही बॅगेज न घेतलेला. आता प्रत्येक कॅरेक्टर मला ना एक तर हिरोगिरी करणार नको होता, मला बॉडी लँग्वेज एक सिम्पल बॉडी लँग्वेज हवी होती. मग मी खूप असे कॅरेक्टर बघितले, म्हटलं नाही त्याच्यात, म्हटलं हाच मला, म्हटलं हा मला फक्त क्ले द्या, मी त्याला घडवीन. मला कुठलाही इमेज नसलेला आणि म्हणजे आता एकेकाची स्टाईल असते त्या ॲक्टर, मग त्या ॲक्टर नको, हा नको, म्हटलं हा करेक्ट आहे. आणि पीपलवर थोडा सरप्राईज, अरे भूषण का, म्हटलं का भूषण नाही. आणि आय एम व्हेरी जस्टिफाईड. म्हणजे मला आज बघताना म्हणतात अरे हा किती करेक्ट IAS ऑफिसर वाटतो. म्हटलं दॅट इज माय एक पहिलं कधी ना मी हा इज अन ॲक्टर, म्हणजे आपण घेतो कारण तो ॲक्टर आहे. सेकंड थिंग विच वर्क्स मोस्ट इज की डज ही लुक द कॅरेक्टर. म्हणजे तो पहिल्यांदा त्यांनी त्या ड्रेसमॅनने कपडे घातलेले ना, त्यांनी मी म्हटलं नको रे, म्हटलं हिरो नाही वाटतं का. मग मी पहिल्यांदा जेवायला हे म्हटलं ते टाईट पॅन्ट टाईट शर्ट, म्हटलं नाही, लेट हिम लुक द कॅरेक्टर. बाकी करेक्ट मी म्हणतो ना, कोणी म्हणू नये की दुसरा कोणीच म्हणणार नाही दुसऱ्याला घ्यायला पाहिजे होता. हा त्याने तो जो लुक पण मस्त कॅरी केला होता. आपण रक्षाबंधनच्या वेळी आय गेस भेटलो होतो, तो मस्त लुक कॅरी केला होता तो. पण आपण याआधी अनेक जण तुला चॉकलेट बॉय भूषण प्रधान म्हणून नेहमीच बोलत आले, आणि एकदम कट टू IAS ऑफिसर. हे ट्रान्सफॉर्मेशन भूषणसाठी कसं होतं कलाकार म्हणून? रादर लहानपणापासून ना हेच काम करायला आवडायचं. मी कधीच स्वतःला खरं तर हिरो म्हणून पाहिलं नव्हतं लहानपणी जेव्हा काम करायचं. एकतर शाळेत असताना मी सगळ्यात बुटका होतो, त्यामुळे त्यानंतर सुद्धा कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडक वगैरे हे करत असताना रोल्स जे मिळतील त्याप्रमाणे ते करायचं. आपण बरेच दिसतो आणि त्यानंतर त्याप्रमाणे काम, आणि ते हिरो, US रिटर्न असे रोल्स सुरुवातीच्या काळात येत गेले. आणि त्यांनी मला पण ओरिजिनली काय एक्झॅक्टली करायचं आहे कुठेतरी मीही डायव्हर्ट झालो होतो, जे गोंदिया अलारेपासून चेंज झालं. कारण काय गोंदिया अलारेचा विश्वास हे अंकुरनी दाखवला की ही कॅन डू दिस कॅरेक्टर. आणि मला स्वतः मी परत भेटलो लहानपणीचा की कसं एक बायोपिक प्ले करताना त्या कॅरेक्टरच्या आणि विचार करायचो, जे बाकी पात्रांसाठी मी खूप जास्त मी काय करीन हा मला विचार होत होता. तर प्रत्येक कॅरेक्टर वेगळं त्याप्रमाणे करता यावं. आणि तिकडे लक्षात माझं नाहीये माझ्या केसांवर प्रेम, आय एम ओके टू गो बॉल्ड, जे त्यावेळेला टक्कल केलं होतं. आणि खूप नाही तर वाटतं ऑलरेडी ह्याचं खूप लुक्सवरती बरे दिसत असताना हे कुठेतरी अझम्पशन्स होतात की ह्याचा ना भर खूप तिकडे असेल. माझ्यापेक्षा समोरच्यांचा जास्त असतो की नाही तुझे 6 पॅक दाखवायचे, तुझे केस असे. मला होतं केसांचा विषय आला की मला तर खूप हे होतं. आणि इकडे एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट, नाही तू चपटेकर केस, मी म्हटलं आय एम ऑल युअर्स. तुम्ही म्हणाल तसं त्या लुकचं कम्प्लीट शेअर, नो डाऊट. म्हणजे सरांचे कपडे लूज, ह्याच्यापेक्षा लूज शर्ट हवाय द्या, मला नाही बॉडी दाखवायची, मला नाही, दॅट फिटनेस इज फॉर माय ओन. असं होत असताना ते कॅरेक्टर ओव्हरऑल डेव्हलप झालं एक असंही. आणि जसं मी म्हटलं की एक ऍक्टर म्हणून नक्कीच आपण ग्रो होतो, अजून खूप स्कोप आहे, पण मॅच्युरिटी येते आणि ती कुठेतरी जाणवली ते कॅरेक्टर बघत असताना. जसं कोर्टातले सीन्स आहेत तर त्याच्यात रिॲक्ट होताना
इव्हन आज वडील आणि मुलांच्या मधलं हे असताना आपण जेव्हा बाहेर रिॲक्ट होतो, तर बाबा समजा आज ग्रुपमध्ये आपण बसलो आणि आपली कंप्लेन करतायत, तर आपलेच वडील जेव्हा आपल्याबद्दल बोलतायत तर हेट्रेड नाहीत, आपण मध्ये कधीतरी कधीतरी होतं बाबा हे इथे बोलायचं होतं का, काय बोलतं हे सगळं. आणि त्याचबरोबर जेव्हा एक IAS ऑफिसर याने रिॲक्ट होतोय, जसं पटकन बायको काहीतरी बोलल्यानंतर द वे ही विल रिॲक्ट, प्रत्येक प्रोफेशन किंवा एक एकंदरीत असला माणूस वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होणार, तर तो कसा, त्याच्या रिॲक्शन्स काय आहेत त्या इतक्या परफेक्ट झाल्या. आणि ते परत सरांमुळे, कारण का तो सूर आधी एक सापडणं, कारण का वरचा सूर लागल्यानंतर तो एकदा मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी, कारण की अशा ज्या रिॲक्शन्सनी फक्त बोलायच्या होत्या, आणि त्या प्रयत्न केलेला आहे नक्कीच. क्या बात, खूप मस्त. मेधा मॅम, कशी आहे ही व्यक्तिरेखा? आता तर आम्ही ग्लिम्स बघितल्या 2 ट्रेलरमध्ये, त्या पलीकडे काय आम्हाला पाहायला मिळणार आहे चित्रपटात? सस्पेन्स ऐकून आहे मी, पण टिपिकल आई आहे, टिपिकल आई आहे. आणि मुलांना डिफेंड करणारी, किंवा जर वडील चिडले असतील तर त्यांच्या बाजूनी कन्व्हिन्स करणारी, अशी एक टिपिकल आईची. आणि बाकी माझा सगळाच सस्पेन्स आहे माझं कॅरेक्टर, त्याच्यामुळे मी जास्त काही कॅरेक्टरबद्दल तर काही नाही जास्त बोलू शकत. ऍक्च्युली 26 तारखेला ना याच सस्पेन्ससाठी सगळ्यांनी जावं अशी माझी खूप इच्छा आहे. या सस्पेन्ससाठी अर्ध्याधिक आया. पण नाही, हे जे इतकं ग्रेट आहे माहिती आहे ना, की आई आहे ती, तिचा त्यासाठी मुलगा अल्टिमेट असतो. ती अर्ध्याधिक रिलेशनशिप्समध्ये आई इज मुलाची ॲडव्होकेट. हो. पण एक वेळ असा येतो ना की तेव्हा ती म्हणजे तिला कळलं की नवरा ढासळतोय ना, तर ती उभी राहते. मग ती मुलगा बिलगा बघत नाही. तो जो एक भाग असतो ना की अप टू पॉईंट शील डिफेंड द सन, पण म्हणजे आई असूनही ती शी स्टँड्स बाय हर हजबंड. म्हणजे काय असतं की एका माणसाबरोबर इतकी वर्ष साथ केलेली असते, आणि जेव्हा बघते ना की तो ढासळतोय किंवा त्याला त्रास होतोय, त्यावेळेला ती मग नोबडी एल्स कॅन डिफेंड हजबंड बायकोशिवाय, असं ते. पण जर जेव्हा तुम्ही लिहिलं तेव्हाच ठरलं होतं की ही व्यक्तिरेखा तुम्हीच साकारणार का? नाही, द लास्ट, इट वॉज द लास्ट थिंग. मी करणारच, मी हिंदीत करणार होतो, त्यामुळे मी काही माझा संबंधच नव्हता. मराठीच करायचं ठरलं, त्या म्हटलं आता कोण शोधू पटकन. बरं, मला लवकर करायची होती, कारण मी खूप लोकांना वाचून दाखवली, मला ती एक भीती होती. आणि ती भीती ज्यावेळेस काय एक आयडिया, एवढीशी आयडिया कोणी काढली तरी त्याचं हे होतं. म्हणून ती मी मराठीत केल्यानंतर आधी विचार केला, म्हटलं कोणाला घेऊ या रोलसाठी. मग पटकन इतके अगदीच म्हणजे शॉर्ट नोटीसवर मला एवढ्या डेट्स कोण देणार आहे. मग ठरलं करूया आपण. आणि खूप वर्षांनी एवढा मोठा रोल केला आहे मी. नाही तर आपल्या थोडंसं काय आधी पिक्चरमध्ये मी अर्ध्याधिक पिक्चरमध्ये मी एक्सप्रेशन विकतो बघतो ते, आणि बाजारात जाऊन सांगतो मला काय रोल आहे, आता कुठला तेलुगू पिक्चर आहे, क्या रोल आहे, विलन आहे, क्या मी आता थोडंसं चिडतो असं. मग जायचं वाण्याकडे सांगायचं मला एक चिडण्याचे एक्सप्रेशन दे. इतकं सोपं झालं आहे ते आता, इतकं म्हणजे काही त्या डायलॉग नाही, काय फार एवढं करा. ते सावमध्ये काय करतो माझं मला माहीत नाही, अजूनही मला काय काय चिड एवढंच होतं ते. पण पैसे देतात त्याचे, ते फालतूगिरी करायची, पण मी करतो ते. अरे असं काय, पण ते पण हा खऱ्या अर्थाने या पिक्चरमध्ये मला म्हणजे मला की मी ॲक्टर होतो, मी थिएटर केलं, ह्याचा जो विसर पडलेला तो परत मला जरासं वाटलं की येस, आपण 12 रोल मिळात आपण करू शकू काम. आणि आय बिलीव्ड इन दॅट कॅरेक्टर. ते खूप हेल्प केलं मला. मी लिहिल्यामुळे की मला ह्या कॅरेक्टरची सायकी मला माहिती होती. आणि तो 63 म्हातारा हे मला ठाऊक होतं आधीपासून, पण तो 63 म्हातारा 63 महेशसारखा दिसू नये याची पण काळजी घ्यायची होती. आणि ते जमलं. म्हणजे मला वाटतं ते कुठेतरी मी जो एक लोकांना गैरसमज आहे महेश मांजरेकर असा आहे, तो असा दिसत नाही कॅरेक्टर. फारच छान दिसत आहे ते. पण आता ट्रेलरच इतका इमोशनल करणार आहे, किंवा सरांनी जे गाणं गायलंय ते इतकं इमोशनल करणारं गाणं आहे. असे खूप सीन या चित्रपटात प्रेक्षक बघणार आहेत 26 तारखेला. तुमच्या चौघांसाठी हा प्रश्न आहे. एखादी अशी मुवमेंट असते ना की ती आपल्याला खूप इमोशनल करते एक व्यक्ती म्हणून, तर जुनं फर्निचर या चित्रपटाबद्दलची अशी कोणती मुवमेंट आहे की खूप हिट करून गेली तुम्हाला? प्रत्येकाचं वेगळं असेल ते ऑब्व्हियसली, किंवा तो सीनसुद्धा असू शकतो. काय आहे ज्याच्यामुळे खूप इमोशनल व्हायला जा? कोण सांगेल? हां, मला खरं असं वाटतं की तो जो 2 पिढ्यांचा संघर्ष असतो ना, की ज्याच्यामध्ये
आईवडिलांनी तुम्हाला इतका वेळ दिला आहे तुम्ही जेव्हा लहानाचे मोठे होत होतात तेव्हा, आणि त्यानंतर त्यांनी स्वतःहून एक बॅकसीट घेतली आहे की आता त्रास होऊ नये, आता असं करू नये म्हणून त्यांनी एक बॅकसीट घेतली. पण त्यांनी बॅकसीट घेतली याचा अर्थ मुलांनी त्यांच्याकडे पाहूच नाही असं नाही आहे. तर त्यांनी एका जबाबदारीनं एक पाऊल मागे घेतलंय. तर आता तुम्हाला कितीही व्यावधानं असली तरी तुम्ही एक पाऊल पुढे येऊन पुन्हा पुन्हा त्यांची विचारपूस करणं गरजेचं आहे. मला हा थॉटच इतका खरा वाटतो की आपण जेव्हा इतक्या सोशल मीडियानी अगदी आपल्यावर इतकं मोठं त्याचं सावट आहे आता, की त्यामध्ये माणसं ती नाती हे जपण्यासाठी आपण काय काय करू शकतो याचं खरं तर खूप छान उदाहरण आहे. आणि मेक्स मी इमोशनल द रिझन. भूषण, ती जाणीव झाली इकडे आणि ती थ्रू आउट द फिल्म होत होती. कारण जे मी म्हटलं की आई वडिलांसाठी आपण करत असताना ना खूप मोठमोठी स्वप्न असतात, जी माझी सुद्धा, हे करायचंय, इकडे फिरायला न्यायचंय, मग थांबा आता ही फिल्म आली, ह्याच्यातनं हे पैसे आले की हे करेन. त्यामुळे हे नाही की इग्नोरंट आहे की आई वडिलांसाठी काही करायचं नाही, पण या मोठ्या स्वप्नांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात जे खूप बेसिक्स आहेत. तर ते करायला हवं ह्याची जाणीव झाली आणि ते फॉलो करायला लागलो. साधं असो म्हणजे ह्याच्यातही दिसतं की तो फोनवर वगैरे हे असणं, तर हे कुठेतरी जाणवलं की आपली कामं खूप असतात, व्यस्त असतो आपण, या सगळ्या कामांमधनं खूप वेळ काढणं कठीण होतं. घरी गेल्यानंतर पण असं होतं की आलोय आईबाबांना भेटायला, पण फोनवर आहे आणि आई कामं चालू आहेत काहीतरी, आई बोलतेय कधीतरी लक्ष नाही. तर ते एक लक्षात आलं की एक निदान करू शकतो की एक दिवस का होईना गेल्यानंतर की जो आईबाबांसाठी जर गेलो तर फोन साईडला ठेवायचा. अशी काय कामं आहेत, एक दिवस थांबू शकतात, किंवा एक तास ठरवायचा, एक वेळ ठरवायचा, पण विदाऊट द फोन एकत्र राहणं हे जरा परत शिकणं गरजेचं आहे. मग ते खाली सामान आणायला एकत्र जाऊया, कुठे फिरायला, जे काय जसं विदाऊट द फोन करणं, त्यांनी कम्युनिकेशन प्रॉपर वाढेल हे वाटतं. आणि याचीच जाणीव कुठेतरी या चित्रपटातून मला झाली. मेधा मॅम, मला वाटतं 5 मिनिटात फोन करतो आपण, हे प्रत्येकानेच आपल्या घरच्यांना कधीतरी सांगितलं, 5 मिनिटात फोन करते. त्या 5 मिनिटात त्यांना खरंच काही गरज असते का आपली, किंवा त्यांना खरंच काही इम्पॉर्टंट बोलायचं असतं का? ती 5 मिनिटं आपली जास्त इम्पॉर्टंट असतात की त्यांना काय बोलायचं जास्त इम्पॉर्टंट असतात? जस्ट मेड मी थिंक या सगळ्यामध्ये. ह्याच्यामधनं झालेला तो पिक्चर आहे ॲक्च्युली सगळा. आणि म्हणजे त्यांनी मला खूप विचार करा, मी हे खरंच माझ्या पण आईला कधीतरी नक्की केलेलं असेल की आई 5 मिनिटात फोन करते. मग तेव्हा तिचं काही खरंच एवढं इम्पॉर्टंट असेल का, आणि माझ्याकडनं ते काही राहून गेलं असेल का, हे मला नक्कीच याच्यामध्ये वाटलं. महेश सर. मी काय आहे ना, बेसिकली माझं असं काय म्हणणं आहे की ते आई वडील त्यांनी मुलाला वाढवलं आहे, आणि मग तो जो येतो जी एक्साइटमेंट असते, एकत्र राहिलं तर वेगळे राहत असतील, आणि मग मुलगा येतो आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, किंवा महिन्यातनं एकदा, तर ती जी एक आतुरतेने वाट बघणं असतं ना की तो दिवस, मग त्या दिवसाला काय बनवतं, ह्याला काय आवडतं, सगळं त्या मुलाच्या भोवती फिरत असतं. त्याला काय आवडतं, त्याच्या आवडत्या डिशेस, त्याचं आवडतं हे, आणि तो आला की समजा आता 15 दिवसात येतं, 15 दिवसात काय काय झालं आमच्या आयुष्यात हे सांगण्याची जी उत्सुकता असते ना, आणि सगळ्यात मेन त्यांना कायम वाटत असतं की आपला मुलगा जादूगार आहे, आपले प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करेल. अरे मला ते पाठीत दुखतायत, ते मग त्यांना वाटतं मुलगा म्हणजे आत्ता क्युअर करतो, मुलगा म्हणतो या वयात होतं. हा जो म्हणजे अख्खा ते वाट बघत असतो, आणि अर्ध्याधिक वेळा तो ऐकत असतो, हां बोला बाबा, हां काय झालं पाठी, ओ, आणि ते ह्याच्यात असतो मोबाईलमध्ये. अरे तू एक 10 मिनटं तरी देशील, एक अनडिवायडेड. तर तो मला सीन, मला ते वाक्यच इतकं की आम्ही वाट बघतो रे, तर त्याच्या आवडीचं जेवण बनवतो, हे बनवतो, ते बनवतो. आम्हाला असं वाटतं की तो आला ना की आम्ही त्याला सगळं सांगावं, आमची दुखणी त्याला सांगावीत. पण हा येतो आणि अख्खा वेळ त्या मोबाईलमध्ये. प्रत्येक आईवडिलाला वाटतं आपला मुलगा जादूगार आहे, सगळी दुखणी आमची अशी गायब करेल. पण कुठली हो, ह्याला वेळ मिळाला आम्हाला तर दुखणी गायब करेल. हा जो एक ना, आणि ते दॅट एक्साइटमेंट म्हणजे मी बघितले ते. म्हणजे माझी आई वरळीला राहायची, मग तिचं कायम असं कधी येतोय जेवायला. माझ्या आईला आयुष्यात काहीच आलं नाही, घरातलं काम, मुलांचं काम आणि जेवण करणं.
आणि जेवण म्हणजे एक्स्ट्रॉर्डनरी जेवण बनायचे. मग कधी येतो जेवायला हा त्याचा कायम. आणि मग मी जेवायला जातो म्हटल्यावर मग बाजारात मी कधी कधी सांगायचो माई मी एवढंच खाणार आहे. जगातले सगळे माझे घरी असायचे. पण ते किती वेळा जाणवायचं. 10 वेळा बोली कधी थांब ग, कामं असतात माई, याचं काय मोकळा आहे का मी. इतकं काय कामं होती, काय मोठी कामं केली मी इतकी की मी जो 4 वेळा गेलो तर 8 वेळा नाही जाऊ शकलो. सी या सगळ्या गोष्टी मला आठवून त्रास होतो म्हणून सिनेमा लिहिला. मे बी इट इज अ रिडेम्पशन. म्हणून मी पहिली लाईन माझी सिनेमाची आहे, ए माई हा तुझ्यासाठी. अनेक प्रसंग आहेत, अनेक अनुभव आहेत या चित्रपटाचे पडद्यामागे. पण जर आज मी तुम्हाला म्हणाले की जुनं फर्निचर इज इक्वल टू व्हॉट तुमच्यासाठी एका शब्दात, तर कसं वर्णन कराल? एका शब्दात सर. एका शब्दात किंवा एका वाक्यात. चला, मला माईशिवाय दुसरं काही सुचतच नाही. मस्त. म्हणजे तेच माझं जे म्हणणं असतं ना की जरा काळजी, म्हणजे इनव्हॅल्युएबल बाई. म्हणजे आता माझी आई म्हणून असेल कदाचित, पण मला वाटतं जे जे तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आले ना, एव्हरीबडी विल बिलीव्ह की तू युनिक होती बाई. म्हणजे आयुष्यात सगळे त्रास सहन केले पण तिला शी वॉज हॅपी. आणि कधी म्हणजे मी एक तर मी पहिल्यापासूनच तसा होतो, कधी सांगायचो नाही कोणाला घेऊन येतोय, कधीच बोलली नसतो, सांगितलं पण नाही तर जेवण कधीच नाही. कोण आलं जे काय आहे ते घरात बोलून. आणि कधीच म्हणजे नाश्ता आमच्याकडे नाश्ता नसायचा, बिस्किट परवडायचं नाही, पण भात आणि डाळ तरी मिळायची. पण ती जेवायचं म्हणजे जेवायचं. म्हणजे ऑल माय फ्रेंड म्हणजे सगळेच, म्हणजे मला असं पण नाही कोणाला माई माहिती नाही असं नाही, पण आई म्हणजे ती इनव्हॅल्युएबल होती. मी जराशी काळजी घेतली असतं तर ती शी वुड हॅव बीन मोर कॉस्टलियर दॅन द वर्ल्ड्स कॉस्टलिएस्ट फर्निचर. वा. मेधा मॅम. जोपासलं तर अँटिक. म्हणजे त्याची जर आपण नीट त्या जुन्या फर्निचरची जी आपण देखभाल केली, त्याला पॉलिश केलं, त्याला हे केलं तर ते अँटिक होतं. बरोबर. तेच म्हणजे ओल्ड म्हाताऱ्या माणसांबरोबर आहे. त्यांच्या जर तुम्ही मनाची काळजी घेतलीत तर त्यांच्या एवढं सुंदर काही नाही. खूप मस्त. भूषण. प्रेम, खूप प्रेम आहे माझं जुनं फर्निचरवरती. तू घरी आलीस, तू घर पाहिलंयस हो. माझं, तर कायमच. आणि ते कुठेतरी जाणवतं, कारण की घरात जसं जुनं फर्निचर आणि जेवढं प्रेम या अँटिक फर्निचरवर आहे ते खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे. आजी असो, आजी होती तेव्हा नक्कीच, पण तसेच आई बाबा, मामा मामी, मित्रांचे आईवडील ह्यांच्याबरोबर वेळ घालवायला मला खूप आवडतो. माझ्या मित्रपरिवाराबरोबर पण वेळ घालवायला आवडतो, पण ह्यांच्याबरोबर जास्त. इतके एनरिचिंग एक्सपिरियन्सेस असतात त्यांच्याकडून, आणि ते गप्पा मारायला, त्यांची काळजी घ्यायला जेन्युनली आवडतं. आणि या आधी कधी जुनं फर्निचर ही टर्म म्हणून मी नव्हतं ऐकलं, आणि हे रिलेट झालं कुठेतरी की हो, पण बऱ्याच वेळेला आपण अशा याने घेतो की जुनं फर्निचर चाल, आणि लक्षात आलं की खरंच आपलं प्रेम आहे त्या जुनं फर्निचरवरती. सो प्रेम होतं आणि कायम राहील. आणि मग काही वर्षांनी आपण अँटिक गोष्टी शोधायला जातो ना कुठे कुठे, लाईक दॅट ओनली, है ना? ॲब्सोल्युटली. येस. सचिन सर. ह्या सिनेमामुळे खरं तर लोकांच्या हे लक्षात येणार आहे की जुनं फर्निचर म्हणजे अडगळ नाही. आपल्याकडे नात्यांमध्ये जर संवाद टिकून राहिला तर ती नाती अधिक चांगली जोपासली जातात. आणि मला असं वाटतं की माणसाने माणसांना मदत नाही केली तर कोण करणार आहे. म्हणजे खरंच मला असं वाटतं की आपण आता ज्या जगात राहतो तिथं खरं तर माणसांनी माणसांना भेटणं आणि त्यांची अडगळ होऊ न देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, त्या नात्याची अडगळ. खरंय. आणि तयार झालाय जुनं फर्निचर हा चित्रपट. 26 एप्रिलला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. खरं तर दरवेळी ना मी जवळजवळ मी आजच 4-5 वेळा ट्रेलर बघितलाय. मला इतका आवडलाय आणि मी इतक्या जणांना सांगितलंय. अनेक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मी, आशिष, आम्ही ॲड होत, त्या ग्रुपमध्ये हा ट्रेलरसुद्धा सर्क्युलेट होतो. इतका तो प्रेक्षकांना आवडतोय. जस्ट 3 डेज आणि इतके सुंदर व्ह्यूज आहेत त्यांना. काय सगळेजण आपल्या लाडक्या प्रेक्षकांना आवाहन कराल चित्रपटगृहापर्यंत यायचं 26 तारखेला? आणि आज तो ट्रेलर आवडतो त्याचं क्रेडिटच त्या प्रेक्षकांना. खरंय. तर ते म्हणजे आता त्या एका हुशार माणसाला आपण हुशारी सांगू नये. म्हणजे मला आता तो इतका व्हायरल झाला कारण त्या प्रेक्षकांनी तो एक्सेप्ट केला आहे.
आणि ऑडियन्सला प्रत्येक वेळेला माहिती असतं की आपल्याला काय बघायचं आणि काय नाही. आपण त्यांना शहाणपणा शिकवायला जाऊ नये. मला फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही पिक्चर बघून. आणि मला यूथला सांगायचं की तुम्हाला कुठेही तुमच्यावर कुठलेही मी आरोप केलेले नाहीत पिक्चरमुळे. तेव्हा तुम्हाला एम्बॅरस व्हायला लागणार नाही या पिक्चर बघितल्यावर. तो आपण सगळ्यांनी मिळून आपण काहीतरी हाऊ कॅन वी बी द चेंज. आणि तो चेंज फार कठीण पण नाही आहे. मी काही लोकांना फार दिवसातले जेवढा वेळ त्या ह्या यंत्रावर घालताना त्यातला 1/10 टाईम जर का तुम्ही ठरवलं की यातला 1/10 टाईम मी आईवडिलांना देणार, तेवढंही खूप होईल मला असं वाटतं. मेधा मॅम. म्हणजे मला असं वाटायचं की मी आईबाबांचं आम्ही व्यवस्थित आमच्याकडनं सगळं केलं गेलं, सगळंच झालं. पण हा पिक्चर बघून एक कुठेतरी रिअलायझेशन झालं की खरंच आपल्या हातनं पण काही राहून गेलं का. बरोबर. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला वाटतं छोट्या छोट्या गोष्टी साठवूनच त्याचा प्रेशर कुकर होतो. तर त्याच्यामुळे त्या जर आपण म्हणजे मी या पिक्चर बघून मी हे शिकले की या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण करत गेलो तर मला वाटतं खूप शिकवून जाईल हे दोन्ही पिढ्यांना. म्हणजे जुनं फर्निचर नक्कीच जुनं फर्निचरांना आवडणारच आहे बघायला, पण नवं फर्निचरने सुद्धा ते जाऊन पाहायला हवं. कारण की उद्या उठून आपणही जुनं फर्निचर होणार आहोत. त्यामुळे ते बघत असताना लहान मुलांनाही घेऊन जा, त्यांना ही फिल्म कळेल आणि पोचेल तरुण पिढीला अजून विशेष करून. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाबरोबर पाहण्यासारखी फिल्म आहे. सर म्हणालेच तसं की कुठेही एम्बॅरस होणार नाही, किंवा जसं मी म्हणालो की गिल्ट ट्रिप नाही आहे, रिअलायझेशन आहे. पण उगाच खूप जास्त काहीतरी मुलांना निगेटिव्ह दाखवलं तर असं नाही. ही त्या मुलांची गोष्ट आहे ज्यांना आई वडिलांसाठी काहीतरी करावं असं वाटतं, त्यांचीच ही गोष्ट आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्की बघा. सचिन सर. 26 एप्रिलला जुनं फर्निचर हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येणार आहे. मराठी प्रेक्षक खूप सजग आहे, नवीन विषयांना साथ देणारा आहे आणि नव्या विषयाशी स्वतःला सामावून घेऊन आणखीन स्वतःहून त्यांची अशी इच्छा असते की आम्हाला नवीन कॉन्टेंट हवा आहे, आम्हाला नवीन विषय हवा आहे. या सगळ्या गोष्टी ह्या सिनेमात आहेत. आणि महेश म्हणाला तसं की जुनं फर्निचर तुम्हाला नाराजही करणार नाही, उलट दोन गोष्टी सांगूनच जाईल आणि तुम्हाला अधिक खरं तर मनापासनं ह्या गोष्टींची जाणीव होईल की नातं जपणं आपल्यासाठी किती जरुरी आहे. खूप मस्त. आणि सर म्हणजे ऑन बिहाफ ऑफ एव्हरीवन मला थँक्यू म्हणायला आवडेल. इतकं सुंदर रिअलायझेशन तुम्ही घेऊन येत आहे आमच्यासाठी 26 एप्रिलला. ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांना. थँक्यू. खूप उत्सुकता आहे मला सुद्धा चित्रपट बघायची. खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.